पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या असं बोललं जात आहे। त्यावरच प्रश्नचिन्ह विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते त्यांनी विचारलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की धर्म विचारून लोकांना गोळ्या घालायला तेवढा वेळ तरी असतो का दहशतवाद्यांकडे। परंतु आपण जर पाहिलं तर बरेच पर्यटकांनी सांगितलेलं आहे की अनेकांना कलमा बोलायला लावला आणि ज्यांना ते बोलताना आलं त्यांची हत्या झाली। ही वास्तुस्थिती आहे। देश संकटामध्ये असताना काँग्रेसचे काही बालिश नेते असं विधान करून का राजकारण करत आहे याच्यावरही लोकांनी संताप व्यक्त केला आहे। जर या दहशतवाद्यांचा पॅटर्न पाहिला इस्लामिक दहशतवाद्यांचा तर त्या पॅटर्न मध्ये साफ आहे की ज्यांचं धर्म हिंदू आहे त्यांना ते मारतात आणि जे मुस्लिम आहेत त्यांना कमीत कमी मारतात, असंच त्यांचा पॅटर्न आहे। त्याचबरोबर पुरुषांनाच मारण्याला ते प्राधान्य देतात, लहान मुलांना व महिलांना मारायचं नाही असंही त्यांना त्यांच्या आकांनी सांगितलेलं असतं। आता स्वाभाविक आहे AK-47 सारखी रायफल घेऊन कुणी आपल्याला बंदी बनवलं आणि धर्म काय तुमचा हे विचारलं तर आपण सांगणारच काय आहे तो खोटा सांगितला आणि त्यांना शंका आली तर त्यावर ते तुम्हाला कलमा वाचता येतो का, त्यासाठी ते कलमा वाचायला लावतात आणि तो वाचता नाही आला जागेवरच त्यांनी गोळ्या मार करतात, जसं या हल्ल्यामध्ये केलं। हा त्यांचा एक पॅटर्न आहे आणि कलमाही वाचता आला तरी त्यांना शंका आली तर अनेक दहशतवाद्यांनी अनेक इतर देशांमध्ये अशाही घटना घडल्या इस्लामिक दहशतवाद्यांकडून की त्यांनी पर्यटक असतील किंवा जे बंदी असतील त्यांची चड्डी काढली आहे यांची। त्यामुळे विजय वडेट्टीवार या असे दुर्दैवी विधान का करत आहेत 2 रुपयाच्या राजकारणापायी, हा त्यांचा बालिशपणा। मला असं वाटतं की काँग्रेसने त्यांना निलंबित करावं पक्षातून किंवा त्यांना तोंड बंद करण्याचे आदेश द्यावे। काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।